नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? छान असाल. मी पण खूप छान आहे. आणि मी ना असे वेगवेगळे एक्सपेरिमेंट जेव्हा स्किनच्या बाबतीत किंवा मेकअपच्या बाबतीत करायला जाते, तर मला एक गोष्ट लक्षात आली की जेव्हा मला एक कमेंटसुद्धा आली की जर फाउंडेशन नसेल तर आम्ही काय यूज करू शकतो. तर मला वाटलं की अच्छा, यावरती आपण व्हिडिओ बनवायला हवा, की कारण की गरजेचं नाही की प्रत्येक वेळी आपण फाउंडेशन यूज केलंच पाहिजे. आपण दुसरेही गोष्टी वापरू शकतो. आणि खूपदा असं होतं की आपल्याला खूप मेकअप नसतो करायचा, किंवा ज्या घरगुती स्त्रिया असतात त्यांनासुद्धा असं खूप लाऊड मेकअप नको असते. आजकाल सगळ्यांनाच असं एकदम लाऊड मेकअप नको असते, आणि कोणाला तर फाउंडेशन सहनसुद्धा होत नाही. आणि अगदी जे खूप हाय म्हणजे फाउंडेशन आहे ते अतिशय महाग असतात. त्यावरती आपण असं काही आहे का की जे आपण यूज करू शकतो, आणि त्याचसाठी हा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. मी जस्ट केस असे धुतले, त्यामुळे ते असे तुऱ्यासारखे वरती येते. पण आपण त्याला इग्नोर मारूया, ठीक आहे. आपण लक्ष देऊया की आपण मेकअप कसं करू शकतो, ठीक आहे. आता फेसवॉश करून आलेले आहे, ठीक आहे. पूर्ण स्किनवरती असं छान फेसवॉश झालेलं आहे. तर पहिली स्टेप, जर कोणाला काही वापरायचं नसतं आणि काहीही असं खूप गोष्टी वापरायच्या नाही, तर पहिली स्टेप आहे मॉइश्चरायझर. ती खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की बऱ्याचदा असं होतं की काही स्त्रियांचं वय खूप जास्त झालेलं असतं, किंवा काही स्त्रियांना खूप पोअर्स ओपन असतात, असे रिंकल्स आलेले असतात, असं भरपूर प्रॉब्लेम असतात. आणि कोणतेही वयोगट असो, मॉइश्चरायझर मेकअपच्या आधी लावणे खूप इम्पॉर्टंट असते. आणि त्यासाठी मी रँडमली तुम्ही कोणतंही मॉइश्चरायझर वापरू शकता. तुम्ही नेविया वापरू शकता, तुम्ही प्लमचं वापरू शकता, तुम्ही तुमच्या मर्जीने कोणतंही मॉइश्चरायझर वापरू शकता. मी इथे प्लमचं वापरते आहे. याची खूप घाणेरडं झालेलं आहे. हे मला काहीतरी मी प्रोडक्ट घेतलेले, त्याच्यावरती फ्री आलेलं होतं, त्यामुळे मग मी म्हटलं की याला आता कधी यूज करायचं, तर ते मी आज करते आहे, ठीक आहे. पण प्लमचे प्रोडक्ट खूप छान आहे, तुम्ही ते सुद्धा वापरू शकता. तर आपण असं चिटचॅट करता मेकअप करूया, म्हणजे तुम्हाला बोरसुद्धा होणार नाही, ठीक आहे. तर मला पण ना इथे पिंपल्स आलेले होते, त्याचा डाग आहे, इथे पण आलेलं आहे. ऑब्व्हियसली आहे, हार्मोन चेंजेस असेल, मेन्स्ट्रुएशन सायकलमुळे सुद्धा या गोष्टी होत राहतात. तर ना मॉइश्चरायझर जेव्हा आपण खूप लावतो ना, याची प्रोडक्ट बघा, हे अतिशय वॉटर जेलमध्ये आहे, त्यामुळे हे खूप छान आता या ऋतूमध्ये तर खूप छानरित्या काम करू शकतं. जेव्हा ना आपण मॉइश्चरायझरला स्किप करतो, किंवा मॉइश्चरायझर हायड्रेशन लेवल खूप जास्त स्किनला देत नाही, त्यानंतर ना मेकअप केल्यानंतर आपलं स्किनचं जे पण काय म्हणतात, हायड्रेशन लेवल कमी असल्याने तो फाटतो. आणि मग आपल्याला असं वाटतं की बा आपलं मेकअप का बरं फाटलेलं आहे, ठीक आहे. त्याची मेन रिझनच हे असतं की आपण आपल्या स्किनला माहिती आहे का खूप चांगल्या प्रकारे हायड्रेट नसतं केलेलं. म्हणजे जितकं आपण हायड्रेशन लेवल आपल्या स्किनची चांगली ठेवू ना, जरूर नाही की प्रत्येक प्रोडक्टनीच होतं, नाही. तुम्ही पाण्याची लेवल छान ठेवा तुमच्या स्किनमध्ये, सगळं व्यवस्थित ठेवलं की आपोआप हायड्रेशन लेवल खूप छानरित्या स्किनमध्ये राहतं, आणि आपोआप तुमची स्किन ग्लो करते, आपोआप तुमची स्किन निरोगी राहते. त्यामुळे प्रत्येक गोष्ट खूप जास्त इम्पॉर्टंट असते, ठीक आहे. आता हे इतकं आपण मॉइश्चरायझर लावलेलं आहे, इतकंच जितकं तुम्ही कोणतंही लावा, माझं याच्यात तुमचं कोणतं नाही की तुम्ही हेच घ्या, तुम्ही कोणतंही लावू शकता, ठीक आहे. यानंतर ना माझ्या केस असे बघा तुऱ्यासारखे एकदम, ठीक आहे. तर यानंतर ना आपल्याला प्रायमर लावणं खूप इम्पॉर्टंट असते. तर प्रायमर, आता मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की प्रायमर असं काम करतं, जे पण आपल्या स्किनवरती पोर्स असतात, म्हणजे असे छिद्र असतात, ते जर लॉक नाही झाले तर त्याच्यानंतर जेही आपण प्रोडक्ट लावलेलं ते आतमध्ये घुसेल, ठीक आहे. मग कालांतराने त्याच्यामध्ये पिंपल्स यायला सुरुवात होते. त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला कंप्लेंट असते की मला मेकअप सूट नाही झालं, मला मेकअपच सूट नाही झालं, मला पिंपल्स यायला लागले. त्याचं मेन रिझन असतं की प्रायमरची मात्रा म्हणजे व्यवस्थित नसणे, किंवा लावलंच नाही, त्यामुळे सुद्धा या गोष्टी होतात. त्यामुळे प्रायमर खूप इम्पॉर्टंट आहे. आणि लास्ट व्हिडिओसारखं थोडासा ग्लो येलो, कारण की फाउंडेशन नाही लावणार आहे, तर मी हे स्विस ब्युटीचं हायलायटर प्रायमर लावते. अच्छा, मला ना कोणी कमेंट केली होती की तुम्ही यांच्या प्राईस टॅग सांगत जा, तर व्हिडिओच्या वरती प्राईस टॅग पण येईल. जे प्लमचं होतं त्याची प्राईस
175 अशा, पण ते मला हे फ्री मिळालेलं, त्यामुळे याचं मी काय सांगणार ना प्राईस, मी विकतच घेतलेलं नाही, पण मला जर मिळालं तर त्याची प्राईस आपोआप पॉपअप होती. अच्छा, स्विस ब्युटीचं जे हे मी प्रायमर यूज करते आहे, याचा शेड आहे नॅचरल टिंट 01 आणि याची प्राईस 399 आहे. पण आफ्टर डिस्काउंट ही स्विस ब्युटी बऱ्याचदा डिस्काउंटमध्ये राहतात, तर त्यांच्या स्वतःच्या याच्यावरती पण प्रमोशनमध्ये मी काही सांगते नाही आहे, त्यांच्या स्वतःच्या याच्यामध्ये पण आता डिस्काउंट चालू आहे, त्यामुळे तुम्ही तिथून घेऊ शकता. पण मी हे डिस्काउंटमध्ये, मला खूप वेळ झालेला आहे हे घेऊन. त्याच्यानंतर हे अशा प्रकारे ना जेव्हा मी मेकअप करायची तेव्हा ना मी विसरून जायची किंवा मी प्रायमरला महत्त्व न द्यायची. त्याच्यानंतर ना माझी स्किन ऑलरेडी ड्राय आहे, ठीक आहे. तर ड्राय असल्यामुळे काय व्हायचं ना, मग काही वेळाने मला ना असं टिंगल्स व्हायचं, असं खाजवायची स्किन. तर मला असं वाटायचं की मला ना मेकअप सहन नाही होत आहे बा, कारण की असतं ना की खाजवायला लागलेलं आहे, असं इचिंग होती आहे. तर बा मला मेकअपच सूट नाही झालं, मला प्रोडक्ट सूट नाही, आणि मी मेकअप सोडून दिलं करण्याला. पण त्यानंतर माझ्या लक्षात आलं, एक तर माझी स्किन हायड्रेट नव्हती, त्याच्यानंतर मी प्रायमर नाही लावलेलं, त्यामुळे ते जे छिद्र होते ते ओपन होते, त्याच्यात प्रोडक्ट गेले आणि ते इचिंग करायला लागले, असं होत होतं. त्यामुळे जेव्हापासून मी प्रायमरला इम्पॉर्टन्स देते, त्याच्यानंतर या गोष्टी खूप कमी झाल्या, म्हणजे अगदी नाहीशा झालेल्या आहे. तर अशा रीती आता मी प्रायमर लावलेला आहे आणि हा प्रायमर खूप सुंदर आहे बघा, लगेच ना याचा इफेक्ट येतो. तर त्यानंतर जर तुम्हाला फाउंडेशन नसेल वापरायचं, बऱ्याचदा होतं माझ्यासारखी पण, मी पण खूपदा असं होते की प्रायमर म्हणजे फाउंडेशन स्किप करते, नाही लावायचं आहे मला, मग म्हणजे काय कशाला बा असं एकदम जायचं आहे, असं लावून गेलं तरी चालते. पण बऱ्याचदा होतं की खूप लोकांची स्किन खूप प्रॉब्लेमॅटिक असते, किंवा त्यांना ना काहींना खूप सुंदर मेकअप दिसतो, म्हणजे इतकी छान दिसतं ना ते मेकअप केल्यानंतर खूपच, आणि काही जणांना आपोआप मेकअप आवडतं करायला. तर फाउंडेशन रोज नाही लावायचं असेल, कुठेतरी न समारंभातसुद्धा हे मेकअप करू शकता, ठीक आहे. परंतु फाउंडेशन आपण स्किप करतो आहे, तर त्या जागी मी लावते आहे हे पॉन्ड्सचं BB क्रीम, ठीक आहे. याचा शेड आहे आयव्हरी नावाचा शेड आहे याचा, म्हणजे लाईटन स्किन टीनमध्ये आहे, आणि हा खूप छान रित्या काम करतो. पॉन्ड्सचे बरेच प्रोडक्ट खूप छान आहे, आणि हे मला 92 रुपीजचं मिळालेलं होतं. पण हे नॉर्मल शॉपमधून घेतलेलं, ऑनलाईनसुद्धा आहे, पण मला हे 92मध्ये मिळालेलं. आता आफ्टर डिस्काउंट पण ऑब्व्हियसली नायकावरती किंवा ॲमेझॉनवरती असेल, मी लिंक टाकेन बघा. असा याचा शेड आहे. याच्यामध्ये ना नॉर्मली मला वाटते चारच रेंज आहे, एक तर लाईटन स्किन, मीडियम स्किन आणि डार्क स्किन, असे 3-4च याचे शेड आहे, पण त्या वयोगटामध्ये आपण पुरून जातो, ठीक आहे. तर हे मी थोडंसं अगदी जिथे जिथे मला वाटतं आहे, किंवा जसं आपण कोणतंही क्रीम लावतो ना, जसं मी मॉइश्चरायझर लावलेलं, त्या रीत्या तुम्ही वापरू शकता. थोडं आणखी घेते मी, आणि याचं ना एक खूप प्लस पॉईंट की हे एकदम नॅचरल लुक देतं, म्हणजे एकदम असं काय आपण खूप मेकअप केला आहे बा आणि एकदमच असं फाउंडेशन लावलं आहे असं काही जाणवत नाही, एकदम छान येते. आता एकदम आपल्या हाताला असं जे पण प्रोडक्ट असेल ते लावून घ्यायचं, आणि मी ना याला हातानेच लावते आहे, जसं मी मॉइश्चरायझर लावलं ना तसं मी हातानेच याला ब्लेंड करते, म्हणजे विदाऊट स्पंज मी याला ब्लेंड करते आहे. लगेच ना, म्हणजे बघा काही आणि माझं काही खूप लपवलेलं नाही आहे, म्हणजे माझे काळे डाग लपवले आहे, खूप असं एकदम नाही केलेलं, पण त्यांनी ना खूप छान येते एक फिनिशिंग देऊन दिलं, एक थोडंसं त्याचा टोन देऊन दिलेलं, आणि तितकं बरंच आहे ना आपल्याला, कारण की आपल्याला खूप नॅचरल मेकअप करायचं आहे, अतिशय नॅचरलमध्ये या गोष्टी आपण करू शकतो. आणि बघा एवढ्यारित्या मी हे वापरलेलं आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही याच्यापेक्षा जास्तसुद्धा वापरू शकता, पण मी एवढंच मध्ये चालून घेते की मला एवढं ठीक आहे. ओके, आय थिंक
आय होप तुम्हाला फरक जाणवलेला असेल की अशा रीते, कारण की ना हे एकदम मॅच झालेलं माझ्या स्किन टोनला, म्हणजे अतिशय एकदम मॅच झाल्यामुळे ना ते एकदम बघ हा एरिया आणि हा एरिया सेम दिसतोय. नाही तर खूपदा असं होतं की आपले फाउंडेशन, आपले कोणते पण ह्या गोष्टी चुकल्या तर आपला खूप लवकर फरक जाणवतो. आता त्यानंतर ना मी कॉम्पॅक्टसुद्धा वापरत नाही आहे, कारण की जर मला एकदम नॅचरल लुक द्यायचा आहे किंवा मी आता एकदम बीबी क्रीम लावलेला आहे, तर कॉम्पॅक्टने काय होईल ना, तो तो हा एकदम नॅचरल स्किन टोन आहे. फाउंडेशन आपण लावतो तेव्हा काय होतं, तो एक लेअर चढलेला असतो. आता हा एकदम स्किनचा लेअर आहे. कॉम्पॅक्ट लावल्याने तो पूर्ण मॅट फिनिशिंग देऊन देईल आणि मग तो तो लूक थोडासा खूप असा ग्रेसीपणा येईल त्याच्यामध्ये. त्यापेक्षा मी वापरती आहे हे पॉन्ड्सचंच नॅचरल ग्रो नाही, नॅचरल ग्लो फेस पावडर. शेड आहे पिंक लो. ठीक आहे, याच्यामध्ये 2 शेड आहेत. ती एक बनाना टाईपमध्ये आणि एक पिंक टाईपमध्ये आहे. मला पिंक आवडलेला. जर तुम्हाला सजेस्ट करायचं असेल तर ज्यांचा मीडियम स्किन टोन आहे, लाईट स्किन टोन आहे, त्यांनी पिंक घ्या आणि थोडं डस्की स्किन टोनमध्ये जाते तर त्यांनी बनाना घ्या. ठीक आहे, याच्यामध्ये ऑलरेडी असा पफ होता. ठीक आहे, आणि याची प्राईस ना 125, पण आफ्टर डिस्काउंट मला हे आफ्टर डिस्काउंटमध्ये घेतलेलं. पण आता याच्यामध्ये जी प्राईस होती ती मी तुम्हाला सांगते. डिस्काउंटमध्ये मला कितीला मिळालं ना, मी हे प्राईस नक्की टाकेल. पण हे प्रोडक्ट ना मी खूप आधीपासून यूज करते आहे, त्यामुळे पण ओव्हरऑल जे रेट असेल त्याचा डिस्काउंट चालूच राहते. अंडर 100पर्यंत, 110पर्यंत तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे, तर हे असं मी नेहमी करते. 2 बोटं घालून देते आणि याला असं डीप केलं आणि हा आपला पाम असतो ना, याला पहिले असं घासून घ्यायचं आणि मग अप्लाय करायचं. पण संपूर्ण फेसला आपण हा पावडर लावू शकतो, अगदी मानेला पण. आणि ह्याचा ना पॉन्ड्सचं ऑलरेडी आपण पावडर वापरायचो. खूप छान रिफ्रेशिंग स्मेल आहे याचं, त्यामुळे ना छान मस्त असं फ्रेश फील होतं आपल्याला. ठीक आहे, आणि तुम्ही बघू शकता बघा, अगदी नॅचरल मेकअप जो असतो ना, अगदी म्हणजे काही न करता एकदम बघा किती छान ग्लो दिलेला आहे. आणि ना काय म्हणतात, जो आपण प्रायमर लावलेला, जो हायलायटिंग प्रायमर लावलं त्याला पण एकदम त्यांनी ना असं पॅक नाही केलेलं, म्हणजे एकदम नाहीसं नाही केलेलं. थोडासा त्याचा टिंट आहे, जे आपण हायलायटर लावू तेव्हा आणखी तो येणारच. पण मला हे पावडर ना डेली यूजसाठी प्रचंड आवडलेलं. मला कॉम्पॅक्टसुद्धा असं वाटतं की नाही, मी कॉम्पॅक्टच्या ऐवजी हे पावडर लावायचं, म्हणजे अतिशय छान सुगंध येतो आणि खूप रिजनेबल प्राईसमध्ये. आता ह्यानंतर ब्लश जर तुम्हाला लावायचं असेल, ब्लश मला असं वाटतं की ब्लश ना प्रत्येकाने लावायला हवा. पण ज्यांचे खूप असे डाग आहेत किंवा पिंपल्स आहे किंवा क्रस्ट असे दाणे आहे, त्यांनी ब्लश अवॉइड करायचं. त्यांनी मी तुम्हाला हे पिंपलच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, पॉपअप होईल की त्यांनी त्यांचे आणखी हायलाईट होतो एरिया. पण बाकीच्या यांनी ते लावू शकता. तर याच्यासाठी मी वापरते हे एकदम रिजनेबल प्राईजमध्येच आहे. स्विस ब्युटीचं ब्लश आहे इन अ शेड रोजी चिक्स 01 आणि याची प्राईज आहे याची प्राईज यांनी दिलेली नाही आहे. पण मी मला ज्याची प्राईज मिळाली ना, तर मी नक्की त्याच्यात व्हिडिओमध्ये किंवा याच्यामध्ये तुम्हाला पॉपअप करेल. ठीक आहे, हा शेड मला खूप जास्त आवडतो. हा ना मीडियम स्किन टोन, लाईट स्किन टोनमध्ये खूप छान जातो. अगदी इतक्या क्वांटिटीमध्ये घ्यावं लागते. अगदी थोड्याशा याच्यामध्ये मी हे लावते आहे.
आणि हातानेच फक्त ब्लेंड करते. अगदी नॅचरल लुक जो असतो तो याने दिलेला आहे. असं एवढं झाल्यानंतर मला जर पहिले मी ना आपले जे पण थोडासा शेड असतो आय शॅडोवाला जो पण असेल अगदी नॅचरल करायचं असेल तर तुम्ही स्किप करू शकता, ठीक आहे. ऑफिसमध्ये आपण जातो तर नाही लावून जात, किंवा ज्या स्त्रिया 30च्या पलीकडे आहे, 40च्या पलीकडे, त्यांना हे ना इथे मग रिंकल्स आलेले असतात. त्यांनी आय शॅडो लावलं की त्यांना खूप जास्त त्यांचे रिंकल्स दिसतात. त्यांनी अवॉइड करायचं नाही. खूपच लावायचं लग्नामध्ये तर ब्राऊन शेड लावायचं. हे मी प्रत्येक मेकअपमध्ये सांगत आले. एक मेकअपचा व्हिडिओ आहे एज नंतरचा, त्याच्यामध्ये सुद्धा मी मेन्शन केलं आहे की अशा लोकांनी अवॉइड केलं तर हे खूप छान असतं. किंवा ब्राऊन शेड, नॅचरल एकदम ब्राऊन शेड. तर आता मला एकदमच म्हणजे काही नसलं लावायचं, म्हणजे काही एकदम दिसलं नाही पाहिजे. ही ना स्विस ब्युटीची आयशॅडो पॅलेट आहे. ही खूप दिवस झाले माझ्याकडे आहे. दिवस कशाला, वर्ष म्हणता येईल. त्याचं पूर्ण ग्लास खराब झालेला आहे. आणि हा ना आफ्टर डिस्काउंट काहीतरी असेल, पण हा 249 याच्यावर प्राईज आहे, पण आफ्टर डिस्काउंटच असेल. याच्यामध्ये असे शिमरी शेड, मॅट शेड, ब्राऊन शेड, पिंक शेड असे सगळं आहे. मी फक्त हा एक शेड घेते आहे इथला, तो पण माझ्या या हाताला असं पुसते आहे आणि बस हातानेच. बघा, बस तेवढंच करायचं आहे मला. की माहीत मला कळत नाही आहे, बट हे बघा इथे मी एक नॅचरल शेड लावलेला आहे आणि हा बघा काही दिसतं आहे एकदम. आणि फक्त काय होतं, आयशॅडो थोडे आपले जे डोळे आहेत ते मोठे दिसायला लागतात, पण इतका शेड आपण देऊ शकतो. हा नॅचरल मेकअप आपण कोणत्याही दिवशी एकदम नॅचरली कुठे जायचं असेल, आजूबाजूच्या घरी किंवा ऑफिसमध्ये किंवा लग्नामध्ये सुद्धा आजकाल नॅचरल मेकअप चालतं. पेन्सिलने फक्त आयब्रो फिलिंग करते. मला ऑलरेडी खूप दाट ती वाढलेली सुद्धा आहे, पण इकडे दाटच आहे. फक्त एक थोडासा शेड द्यायचा आहे. तर मी वापरते ही फॅशन कलरची आयब्रो पेन्सिल आहे. फॅशन कलरनं मी ही पेन्सिल ऑफलाईन घेतलेली आहे, त्यामुळे याची लिंक मी नक्की शोधेल. बट ही प्राईज याची महाग नाही आहे, ठीक आहे. खूप कमी प्राईजमध्येच आहे. आणि मी बस फक्त थोडासा असा हलका हात घुमवते आहे, जेणे आता आपण पुन्हा हायलायटर लावायचं, जेणेकरून अतिशय असा छान नॅचरल ग्लोई लुक दिसेल आणि विदाऊट जास्त मेकअप केलेला. पुन्हा मी स्विस ब्युटीचाच प्रायमर लावलेला आणि बस 2-3 डॉट असे आणि हातानेच त्याला ब्लेंड, तो चमकपणा दिसतोय. आणि लास्ट आहे लिपस्टिक. ऑलरेडी मी लिप बाम लावलेलं होतं आणि ते लिप बाम होतं प्लमचं, जे मी तुम्हाला आधीच्याही व्हिडिओमध्ये दाखवलं. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा, व्हिडिओ पॉपअप होईल. त्यामध्ये सुद्धा मी लिप बाम सांगितलेलं, ते प्लमचं लिप बाम आहे. तेच मला खूप, म्हणजे किती दिवसापासून मी तेच वापरते, तेच मला खूप जास्त आवडते. त्यानंतर जर लिपस्टिक लावायचं बाय चाइल्ड मसाबाचं शेड, याचा शेड ॲक्च्युली इथे लिहून होता पण तो गेलेला, त्यामुळे शेड मी मेन्शन करेल. आणि प्राईज याची पण ते बाय 1 गेट 1ची ऑफर होती, त्यामुळे मी घेतलेलं. त्यामुळे ते सुद्धा मला तुम्हाला बघून सांगावं लागेल, पण नक्की व्हिडिओच्या इथे पॉपअप होईल याची प्राईज, ठीक आहे. हा इतका छान एकदम ब्राउनी लुक आहे ना. बघा इतका सुंदर शेड आहे हा, की अगदी डेली वेअरला तुम्ही हा शेड वापरू शकता. इतका सुंदर शेड आहे हा. आणि बस
मला इतकंच मेकअप करायचं होतं, कारण की जेव्हा आपण BB क्रीम किंवा CC क्रीम लावतो त्याच्याने काय होतं, एकदम तो ना एकदम फाउंडेशनसारखा लुक देत नाही, ठीक आहे. तो अगदी नॅचरल जे स्किन टोन आहे फक्त एक फिनिशिंग, एक लेअर थिन लेअर चढवतो. त्याच्यानंतर जर आपण खूप फाउंडेशन एकदम कॉम्पॅक्ट लावलं, लूज पावडर लावलेलं, एकदम पावडर ब्लश एकदम सगळं केलेलं, तर ते काही वेळाने क्रेशमध्ये जाईल, कारण की आपला बेसच नाही आहे आपल्या स्किनवरती. तर त्या पावडरीपणा काही राहणारच नाही, तो उडून जाईल आणि पूर्ण चेहरा काळवट होईल. मग त्यामुळे जेव्हा तुम्ही पॉन्ड्सचे कोणतेही BB क्रीम CC क्रीम वापरते तर अगदी मेकअप हा नॅचरल असू द्या, जेणेकरून तो आणखी एन्हान्स होईल, एकदम नॅचरल. आणि हा एवढा जो मेकअप मी केलेला आहे हा तुम्ही समारंभाला करू शकता, तुम्ही ऑफिसमध्ये करू शकता, तुम्ही डेली वेअरमध्ये करू शकता. इतका हा सुटेबल एकदम सिम्पल आहे. आय होप तुम्हाला हा जो लूक होता, हा जो मेकअप होता तो आवडला असेल. तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की हा तुम्हाला मेकअप आवडला आहे की आणखी काय काय तुम्हाला म्हणजे प्रॉब्लेम असे आहेत की जे तुम्हाला माझ्यासोबत शेअर करायचे आहे, किंवा तुम्हाला याबद्दल व्हिडिओ हवे आहे ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. आणि हा मेकअप लुक तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. तर मी तुम्हाला मिळेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.